अपना नाम लीजिए पूरा। अपना नाम लीजिए। अगम्मा गोरम्मा ओम कश्य भूत गुणस्य पूरम महात्मा ओम तस्म स्वधाय नमः। ओम तस्म स्वधाय नमः। से नहीं चढ़ाइए, इससे थाली है
उपस्थित नसतील, पण त्यांच्या संस्कारातून, त्यांच्या प्रेमातून, त्यांच्या विचारातून त्यांच्या कुटुंबासोबत त्या आजही आहेत, उद्याही राहणार आहेत. थोडासा भावनिक क्षण म्हणून देवाने आई निर्माण केली आणि आईच्या माध्यमातून जगामध्ये वात्सल्याचा, प्रेमाचा, विचाराचा, संस्कारांचा प्रसार करण्याचं काम ज्या व्यक्तीच्या हातून घडवण्याचं काम देवाने केलं ते म्हणजे आई. आज कैलासवासी प्रयागाबाई रामकिसन खामकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहात. उपस्थित सर्व मान्यवरांचे, नातेवाईकांचे, मित्रमंडळाचे मी संपूर्ण खामकर कुटुंबियांतर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आई, तुझ्या पुढे मी अजून आहे कान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. आई, तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्माचा अर्थ आला. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने भिजून गेली वाणी. सुरेश भटांची ही कविता आहे आणि खऱ्या अर्थाने ही माता, ही मातोश्री देहरूपाने जरी आपल्यातून निघून गेलेली असली तरी ती आज त्यांच्या कुटुंबासोबत आहे आणि पुढेही त्यांच्या कुटुंबासोबत राहील. मातोश्रीला आदरांजली वाहण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. पुन्हा एकदा पुनश्च त्यांना मी विनंती करतो, आईच्या स्मृती दिनानिमित्त एक 2 गाणी आपल्या समोर ते सादर करणार आहेत. त्यानंतर आपण पुढील कार्यक्रमातून वळणार आहोत. धन्यवाद.
आज प्रथम गणेशभरण आमची अंतरप्राय राजेश आजीची आई म्हणजे आम्ही त्यांना आईच म्हणायचो. आमच्या आईशी खूप चांगला संपर्क होता. मला खूप काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं. आज त्यांच्या पुण्यस्मरणामुळे ते एक संगीत पुष्प अजून एक 2 गाणी होतो. अजय
काही फ्लॅग आहे त्यांचा पुण्यस्मरण. तसं अजयच्या परिवाराशी माझं खूप घनिष्ठ म्हणजे त्यांचे भाऊजी दोन्ही भाऊजी सर्व माझे परिवार संपर्क चांगले असल्याच्याकडे आईची खूप माया होती माझ्यावर. पण तसं माझी आई कशी राहते आजीची आई मी त्याला आईच म्हणायची. काय खाऊ असेल खाऊ काही असेल अगोदर घरी आल्यावर प्रथम सांगायची त्याला काय खाऊ माझं भरपूर प्रेम होतं माझ्यावरती. आज आपल्यात ते नाही आहे. आज त्याचं पुण्यस्मरण म्हणून मी ही एक भावपूर्ण श्रद्धांजली गीत अजून एक गीत आजीने काही गाणी दिली होती गाणी सांगितली होती का हे गाणं तू फरमाईश कर म्हणून मी पुन्हा एकदा शेवटचं गाणं मला वाटतं घेतोय मी. चालेल. धन्यवाद 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 मनापासून आभारी आहे. आज या ठिकाणी मातोश्री कैलासवासी प्रयागबाई रामकिसन खामकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या आठवणी जागृत करण्यासाठी आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी हरिभक्त परायण शिवाजी महाराज शिंदे यांना मी विनंती करतो की मातोश्रींच्या प्रतिमेचं पूजन आपल्या हस्ते आपण करणार आहोत. त्यासोबत अजय विजय आणि त्यांच्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना देखील विनंती करतो कृपया आईच्या प्रतिमेचं पूजन आपण सुरुवातीला करणार आहोत. त्यांनी प्रतिमा पूजन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. लाभल्यानंतर माणसाला जीवनात पहिला गुरु जो लाभतो तो आई असतो. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. असं म्हणतात की देवाला जगात सर्वत्र पोहोचता येत नाही, जाता येत नाही, म्हणून देवाने आई निर्माण केली आणि आईच्या माध्यमातून जगामध्ये वात्सल्याचा, प्रेमाचा, विचाराचा, संस्कारांचा प्रसार करण्याचं काम ज्या व्यक्तीच्या हातून घडवण्याचं काम देवाने केलं ती म्हणजे आई. आज कैलासवासी प्रयागबाई रामकिसन खामकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहात. उपस्थित सर्व मान्यवरांचे, नातेवाईकांचे, मित्रमंडळाचे मी संपूर्ण खामकर कुटुंबियांतर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आई तुझ्या पुढे मी अजून आहे तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने भिजून गेली वाणी. सुरेश भटांची ही कविता आहे आणि खऱ्या अर्थाने ही माता, ही मातोश्री देहरूपाने जरी आपल्यातून निघून गेलेली असली तरी ती आज त्यांच्या कुटुंबासोबत आहे आणि पुढेही त्यांच्या कुटुंबासोबत राहील. याबद्दल आपल्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. मी आपले मित्र सन्माननीय श्री विलास भगत यांचे खामकर कुटुंबियांतर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बऱ्याच वेळापासून ते शब्दसुमनांच्या माध्यमातून आपल्या मातोश्रीला आदरांजली वाहण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. पुन्हा एकदा पुनश्च त्यांना मी विनंती करतो आईच्या स्मृतिदिनानिमित्त एक 2 गाणी आपल्यासमोर ते सादर करणार आहेत. त्यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत. धन्यवाद. ही आताचे जे गीत पुष्प आहे हे गीत पुष्प मला त्यांचा सुपुत्र अजय यांनी स्पेशल म्हणजे खास सांगितलं होतं का हे गाणे तू सादर कर म्हणून. सहवाद जरी सुटला स्मृतिगण सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. मी आईसाठी पुन्हा एकदा समोर बसले आहात का
आता माझी तशी हिंमत होत नाही, कारण मगाच्या गीतामध्ये आकाने भडा फोडला आणि मला ते जाणवलं आणि मला खूप थोडंसं, तरी मी एक अजयच्या सांगणारे गीत पुष्प आमची आई प्रयाग आई करतात, माझ्याशी खूप त्यांचं अतूट बंधन होतं. तरी माझी सख्खी आई असली तरी मला माझ्या आजीसारखंच प्रेम करायची खूप. तर मी त्याच्यासाठी गीत पुष्प गुरुजी दोन गातो, नंतर तुम्ही तुमचं स्वागत करा. आदरांजली अर्पण करतो आणि हरिभक्त परायण शिवाजी महाराज फुंदे अध्यक्ष व्यसनमुक्ती संघटना पाथर्डी तालुका यांना विनंती करतो आपण प्रवचनासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय की जय। कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे। पुन्हा सर्वजण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज, सद्गुरु नारायण महाराज, आदिमाय शक्ती मोहटा देवी माते की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरे, श्री संताचे माथा चरणा दंडवत, विश्रांती पावलो, सांभाळा उतरी वाढली अंतरी प्रेम सुख, लेकुराचे ही मुलीचे चित्त, ऐशी कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित साहे, ऐशी कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरे ओझे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। चिंतनासाठी तथा प्रवचनासाठी उपस्थित केलेला तथा निवडलेला अभंग तुकोबरांचा आहे। जगद्गुरु तुकोबराय आईचं प्रेम, आईचं हृदय, लेकराबद्दलचा जिव्हाळा या अभंगामध्ये तुकोबर अभिव्यक्त करत आहेत। महाराज सांगतात लेकराचं संपूर्ण हित वाहणारी या विश्वामध्ये कोण आहे तर ती आई आहे। महाराज सांगतात तिचं एवढं प्रेम, निस्वार्थीपणानं प्रेम ती लेकरावर करते। महाराज बोलतात का ती एवढं प्रेम करते तर त्याचं उत्तर आणि वर्णन तिसऱ्या चरणामध्ये दिलं। पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हितच आहे, 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये त्या लेकराला वागवते। ती आईला कितीही मुलं असू द्या सारखंच प्रेम, सारखा जिव्हाळा त्या लेकरावर असतो। महाराज सांगतात हेच संपूर्ण ओझं आईनंतर प्रेम देणारे संत आहे। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, हा अभंगाचा भाव तुमच्या समोर मी प्रतिपादन केलाय। आज ज्या निमित्ताने मी उपस्थित आहे अशी असणाऱ्या मातोश्री आदरणीय पूजनीय वैकुंठवासी प्रयागबाई रामकिसन खमकर यांचं हे प्रथम पुण्यस्मरण, आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे असणारे सुपुत्र अजय रामकिसन खमकर, विजय रामकिसन खमकर, सचिन रामकिसन खमकर आणि त्यांच्या भगिनी म्हणजे माझेही भगिनी चंद्रकलाताई, हा असणारा परिवार। वास्तविकता या परिवाराबद्दल जर बोलायचं ठरलं असणारं तसंही 3 भगिनी आणि 3 भाऊ। मोठ्या आमच्या गंगूताई त्याही कैलासवासी झाल्या, लहान असणारी आमची भगिनी इंदुताई त्याही आपल्यामधून गेल्या, आणि आज या मातेच्या रूपानं, पित्याच्या रूपानं आज ही मुलं आपल्यामध्ये आहेत। 3 भाऊ आणि 1 भगिनी। वास्तविकता बऱ्याच ठिकाणी दसऱ्या विधीच्या प्रवचनाला जात असताना लक्ष देऊन ऐका,
वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला तथा प्रवचनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी फिरतोय. परंतु गेल्यानंतर अगोदर मला आदल्या दिवशी ज्यांनी मला तारीख दिली, ज्यांनी बोलवलं, ज्यांनी पाचारण केलं, त्यांच्याकडून हे सगळं मला लिहून घ्यावं लागतं. बाबा त्यांना मुलं किती, मुली किती, हा परिवार कसा होता, गेलेला व्यक्ती कसा होता, हे सगळं गोळा करावं लागतं. पण आज मी ज्यांच्या निमित्ताने बोलतोय, ज्यांच्या निमित्ताने हे प्रवचन आहे, अशा माता प्रयागबाई रामकिसन खामकर. वास्तविकता ही जी फॅमिली आहे, आम्ही शेजारी राहायला होतो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका, आणि पाथर्डी तालुक्यामध्ये आमचं गाव रेकॉर्डाला भुते टाकळे आहे. आणि तसं पाहिलं तर आज भुते टाकळी नावाने ओळखत नाही, रेकॉर्ड भुते टाकळीच आहे, पण गावाला आमच्या फुंदे टाकळी नावानं ओळखतात. आणि लहानपणी अजय, विजय, सचिन, चंद्रकलाताई हे आम्ही एकत्र खेळलेलो आहोत. आमच्यापेक्षा सगळ्यात मोठ्या गंगोदय असायचे. परंतु ते बालपण गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. कारण जीवन हे संघर्षमय आहे. जीवन जगत असताना जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जीवनाने मन. जीवन जगत असताना अनेक संकटाला सामोरं जावं लागतं, अनेक संघर्षाला सामोरं जावं लागतं. रामकिसन दादा, आम्ही सगळे त्यांना दादा म्हणायचो, गावही दादा म्हणायचं. हे मुंबईला राहत होते. आणि तो एक काळ आहे की ज्या काळामध्ये रामकिसन दादा मुंबईला असायचे, त्यावेळी त्यांचे मित्र आणि ज्यांचे चिरंजीवात उपस्थित आहेत, मारुती दादा फुंदे, आणि त्यांच्यासोबत मुंबईला ते असायचे. आणि ही सगळी फॅमिली, त्यावेळेस असणाऱ्या रामकिसन दादांच्या आई वैरुद्ध होत्या, आणि त्यांची पत्नी म्हणजे त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने उपस्थित आहोत अशा प्रयागबाई खामकर. आम्ही त्यांना काकू म्हणायचो. शेजारी राहायला होतो. आणि त्या काकू आपल्या लेकराला सांभाळत असताना, जीव लावत असताना, प्रेम देत असताना, कष्ट करून, कधी फोन नसायचे, मोबाईल वगैरे नसायचे, लँडलाईनचे फोन नंतर आले. आणि या काळामध्ये या मातेनं पैशाची एवढी अडचण असायची, खायला मिळत नव्हतं. जरा बारकाईने ऐका, आज तुम्ही मुंबईत राहता, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, पण मी तुम्हाला जुन्या आठवणी आणि आठवणीचा उजाळा या ठिकाणी करून देणार आहे. आणि त्यावेळेस आमचीही परिस्थिती, आज सगळं उपलब्ध आहे महाराज. आज जर म्हटलं तर किती काहीही मी करू शकतो, पण तो आमच्या आईवडिलांचा तो बालपणीचा तो काळ, खायला मिळत नव्हतं. मला सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं ही पंचायत होती. आणि या काळामध्ये या मातेनं महाराज अगदी धैर्यानं या 5-6 लेकराला सांभाळलं. आणि सांभाळत असताना माणूस कोणत्या कुळात जन्माला आला याचा विचार करू नका. न पाहे याती कुळाचा विचार, फक्त करुणा कर ज्ञानाबाई. माणूस हृदयाने मोठा असला पाहिजे. आज असणारं अजयची, विजयची यांची आई गेली असं मी म्हणणार नाही, आज माझी आई गेली असं मी म्हणेल. त्याचं कारण आहे, मला एक बालपणीचा माझा प्रसंग आठवतो. ज्यावेळेस आता मी मोठा झालो, कीर्तनकार झालो, प्रवचनकार झालो, लोक मला बोलवतात, मानतात. आणि परंतु बालपणीची जर आठवण आली, माझी आई भगवानगडाच्या जवळ, माझ्या आईचं माहेर म्हणजे माझ्या मामाचं गाव, आई माहेरला गेली होती. आणि त्यावेळेस प्रसंग सांगतो तुम्हाला मी माझ्या बालपणाचा. मी पहिलीला शाळेमध्ये होतो. पहिलीचं लेकरू म्हणजे त्यावेळेस चौथीला त्या ठिकाणी 5 वर्षाचं नाही 4 वर्षाचंच लेकरू पहिलीला पाठवलं जायचं. आणि प्रसंग आहे का, पहिलीला शाळेमध्ये होतो, म्हणजे 6 वर्षाचं मी असेल, मला तो एक प्रसंग आठवतो, नाही तर 7 वर्षाचा असेल. आणि माझी आई मामाच्या गावाला गेलेली होती. आणि प्रसंग असा, आईशिवाय लेकरू जगू शकत. आणि आईची आठवण येणार, दिवसभर येणार नाही, परंतु संध्याकाळी आईची आठवण येणारच. पहिलीला शाळेत होतो, आई दिसत नाही. आणि मग मी रडायला लागलो. आणि त्यावेळेस आमच्या आणि घरच्यांनं आणि अगदी समजवण्याचा प्रयत्न केला. आणि आई आई म्हणून. आणि ज्यावेळेस मी रडू लागलो, माझा तो प्रसंग मला आठवतोय आज. आणि त्यावेळेस घरच्यानं आणि आमच्या काकूला म्हणजे या प्रयागा रामकिसन खामकर आणि हाक मारली, म्हटली हे पोरगं रडता राहीना. आणि मग काकूने मला उचललं, शेजारी राहायला होतो, मला उचललं आणि त्यांच्या घरी घेऊन गेल्या. आणि गेल्यानंतर महाराज त्यांनी त्यांच्याकडे गेल्यानंतर माझ्या आईची आठवण मला आली नाही. अगदी ते प्रेम, ती माया आणि प्रयागा काकूने दिली. आणि महाराज घरी परत मला झोपण्याकरता घरी पाठवलं नाही. महाराज मी रडता रडता
आणि त्यावेळेस सांगितलं, बाळ जेवण कर, आता मी आणि आपण आईकडे जाऊ, आई येणार आहे आता. आणि महाराज स्वतःच्या ताटात घेऊन या आईनं मला, काकूनं मला जेव घातलं आणि स्वतःच्या समोर घेऊन, आणि आईचं प्रेम स्वतःच्या समोर घेऊन ह्या लेकरांना बाजूला केलं, मला समोर घेऊन त्या लेकराचं प्रेम, अगदी मुलाचं प्रेम त्यावेळेस मला दिलं. कुशीत घेऊन आई झोपली. आज तुमची आई गेली असं मी म्हणणार नाही, कारण आई तिला म्हणतात की जी आईचं प्रेम आणि आईचं हृदय देते तिला आई म्हणतात. तुकोबाराच्या अभंगामध्ये म्हणतात, आई झाल्यानंतर कळतं, आई सहज होत नसते, कारण वांज बैला आईचं महत्व येत नसतं, तिला आई व्हावं लागतं. कारण तुका म्हणे अंगी व्हावे ती आपण, तरीच महिमान येईल कळो. हे सहज कळत नाही महाराज, कारण आई झाल्यानंतर कळतं लेकराचं हित कशामध्ये आहे आणि लेकराबद्दलची प्रीती कशामध्ये आहे. आज जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आणि मी सेवेसाठी घेतलेला आहे, वेळ भरपूर झालेला आहे. तसा आपला टायमिंग आणि वर्षश्राद्ध असेल, पुण्यस्मरण असेल, 12 वाजता सर्व कार्यक्रम एंड झाले पाहिजेत अशी ही शास्त्राची परंपरा आहे. पण काही हरकत नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. वेळेचं बंधन, आणि घरचाच महाराज आहे त्यामुळं आज वेळेचं बंधन मीही ठेवलं नाही आणि तुम्हीही ठेवलं नाही असो. आणि या कार्यक्रमासाठी सर्व अगदी या कुटुंबावर प्रेम करणारी मंडळी आहेत, नातेवाईक आहेत आणि पुणे टाकळीचे आमचे असणारे महाराजांचे चिरंजीव तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वच आणि आलेल्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना मी शुभेच्छा देतो. तुम्ही आलात आणि या दुःखामध्ये तुकोबारे सांगतात तसं, सत्य बोले मुखे दुःखवी आणि कांच्या दुःखे. आता ज्यांचं भावगीत भक्तिगीत झालं, आईबद्दल सुंदर असं गीतं त्यांनी गायले. परंतु लक्षात घ्या, मी बोलत असताना एक माझं वाक्य आहे, गीतं गाणं सोपं आहे, गीतं ऐकणं त्यापेक्षा सोपं आहे. ऐकत असताना वाटतं हृदयाला पाजर फुटतो, ते प्रेम निर्माण होतं, पण प्रेम टिकत नाही, ही सध्याची वास्तव परिस्थिती आहे. प्रेम टिकलं पाहिजे. महाराज नुसतं आईवडिलाबद्दल बोलणं, आईवडिलाबद्दल व्याख्यान देणं मी दररोजच्या माझ्या कार्यक्रमातून सांगत असतो. मी बाकीचं शास्त्र बाजूला ठेवतो जरा, आणि कायम माझ्या व्याख्यानामधून, माझ्या प्रवचना कीर्तनामधून मी थोडंसं घडामोडीवर, चालू घडामोडीवर का बोलतो, कारण अध्यात्म, अभंग, चिंतन, ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगितली, तुमच्या हृदयापर्यंत ती मिळेल, पोहोचेल सांगता येत नाही. परंतु आई वडिलाचं जे आज आणि जगणं आहे, कोणाकरता हे सगळं आयुष्य त्यांनी वेचलेलं असतं, हे सगळं आपल्याकरता. मगाशी पूजा आटोपल्यानंतर ज्यावेळेस आजी रडायला लागला, त्यावेळेस मला आठवण आली की बाबा आई वडील आहे तोपर्यंत कळाले पाहिजे. आज तसं सर्वांनी आणि प्रेम दिलंय. आज असणारं मी सगळ्यात महत्त्वाच्या शुभेच्छा देईल, अभिनंदन करेल आजेपेक्षा. आजेची जी पत्नी आहे, धर्मपत्नी अर्धांगिनी महाराज, पती आणि आईवडिलाला सांभाळावं, आईवडिलाला जीव लावावा, याच्याकरता मुलापेक्षा सुनेची जबाबदारी महत्त्वाची असते. परंतु सुनेनं सून म्हणून नाही, तर आजेच्या पत्नीनं आई म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये आमच्या काकूंना सांभाळलं, जीव लावला. आणि विजयबद्दल, विजय कल्याणला राहतो, परंतु विजय देखील तसं पाहिलं, आजी आणि विजय हे दोघं भाऊ आणि सचिन, परंतु अजय विजय अगदी राम लक्ष्मणासारखे आहेत. आणि त्यांच्या भगिनी आईच्या नंतर जे प्रेम मिळतं, लक्षात घ्या बरं मी बोलतोय, आईच्या नंतर प्रेम देणाऱ्या विश्वामध्ये कोण आहे आता. तसं पाहिलं तर एके ठिकाणी असं वर्णन आहे. आपल्याला शाळेमध्ये म्हण असायची, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. सगळं तुमच्याकडे असू द्या, ऐश्वर्य असू द्या, मान असू द्या, पैसा असू द्या, प्रतिष्ठा असू द्या, परंतु राजवैभव जरी मिळाला, देशाचा पंतप्रधान जरी झाला, मी बोलत नाही, ती म्हण आहे, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्या वेळेस पंतप्रधान पदाची शपथ घ्यायची, अगोदर दर्शन कोणाचं घेतलं जरा सांगा मला. देवाच्या मंदिरात गेले नाही, त्यांनी सांगितलं माझा देव, माझं अधिष्ठान, माझं प्रेम म्हणजे माझी आई आहे. आणि गेल्यानंतर लक्ष देऊन ऐका बरं, आईच्या चरणाला वाकले आणि आईच्या चरणाला वाकल्यानंतर आईचं हृदय भरून आलं. लक्षात घ्या, मुलगा जर मोठा झाला ना,
मुलाच्या मोठेपणामध्ये आईचं हृदय भरून येताना मोठं होतं. मुलाने काहीतरी कीर्तीचं काम केलं, मुलाचा सन्मान झाला, त्या आईला वाटतं माझ्या लेकराचा सन्मान म्हणजे माझा सन्मान आहे, माझा सन्मान आहे. लेकराचं नाव कोणी घेतलं ना, लेकराला मोठेपणा कोणी दिला तर आईचं हृदय भरून येतं. तिला जेवायची गरज लागत नाही त्या दिवशी. आणि पंतप्रधान पदाची शपथ घेण्या अगोदर आईचा चरणाला नरेंद्रजी मोदी वाकले. आईने महाराज एक 500 रुपयाची नोट काढली. नीट ऐका बरं, तुम्ही पहा, आणखी पण युट्यूबला ते सगळं प्रसंग आहे. त्या आईने 500ची नोट काढली आणि ज्या वेळेस आपल्या लेकराच्या हातात दिलीस, बाळा पंतप्रधान आणि पदाची शपथ तू घेणार आहेस, आता अगदी या देशाचा राजा तू होणार आहेस, माझा आशीर्वाद आहे, पण घे ही सामुग्री घे. त्यावेळेस मीडियावाल्याने विचारलं, आई अगं तुझं पोरग 500 रुपयाची नोट घेण्या इतकं आता लहान राहिलं नाही, ते देशाचा पंतप्रधान होणार आहे. परंतु त्यावेळेस त्या आईने सांगितलं, तो कितीही मोठा झाला ना, कितीही मोठा झाला, परंतु मी त्याची आई आहे आणि ते माझं लेकरू आहे, ह्या भावनेने मी त्याच्याकडे पाहते. लेकरू कितीही मोठं झालं ना, आई म्हातारी जरी झाली, लेकरू कितीही मोठं झालं आणि मान मिळाला तरी महाराज त्या आईला वाटतं हे माझं लेकरूच आहे. आणि ज्या दिवशी या जगातून आई जाते त्या दिवशी सगळं समुद्र, मायेरूपी समुद्र आटलेला असतो, प्रेमरूपी वृक्ष आणि मोडलेला असतो, संपलेला असतो, ती सावली संपलेली असते. आणि म्हणून म्हटलेले स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. आणि आई शब्दाबद्दल किती बोलता येईल, कारण आई परत मिळू शकत नाही. एक म्हण असायची बघा, अगदी डोंगराच्या आड गेलेला सूर्य दिसेल पण मातीच्या आड गेलेला दिसणार नाही. आणि आज तीच परिस्थिती आहे. फोटोमध्ये आज आमची काकू दिसते, फोटो पाहिल्यानंतर प्रतिमेला हार घालताना अगदी मला त्या सगळ्या आठवणीला आणि उजाळा मिळाला, परंतु आज ते आपल्या बरोबर बोलू शकत नाही. आता फक्त आणि फक्त प्रतिमा आणि प्रतिमेची पूजा. पण लक्षात घ्या, मी बोलतोय ते जे आज या विधीसाठी, या प्रवचनासाठी, या पुण्यस्मरणासाठी उपस्थित आहे, एकच माझी प्रार्थना, एकच विनंती, ज्यांची आई जिवंत आहे, ज्यांचे वडील जिवंत आहेत, महाराज त्यांच्यावर प्रेम करा बरं. गेल्यानंतर नाही, आल्यानंतर एक प्रसंग मला पाहायला मिळाला. पोटच्या मुलानं महाराज अगदी खोटं बोलून, काहीतरी खोटं पत्र करून आणि बापाची अंगठी घेऊन आणि घर विकलं आणि बापाला अर्ध्यावर सोडून दिलं. लक्षात घ्या, जीवन परत नाही. महाराज वर्णन करत असताना एके ठिकाणी सांगतात की जीवन हे परत नाही. गेली आईशी घडी पुन्हा नाही, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाला काळ आपली वाट पाहतोय. बाबांनो, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. महाराज मिळालेलं जीवन हे परत नाही. आता जगण्याकरता माणसाला कुठेतरी राहावं लागतं. तुम्ही या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी राहताय, मी माझ्या गावाकडे राहतो, आणखी कोण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार, आणि जगण्याकरता कुठेतरी राहावं लागतं. कारण उदरनिर्वाहासाठी कुठेतरी बाहेर भटकावं लागतं, राहावं लागतं. पण हे सगळं करत असताना कोण कुठे राहतो यापेक्षा माझं एक वाक्य आहे, विजय आणि अजय. तुमच्याकरता माझं वाक्य फार महत्त्वाचं आहे. विजय जरी राहिला आणि कल्याणला असला, अजय राहिला इथं नेरूळला असला, परंतु राहायला जरी लांब असले पण विचारणे लांब जाऊ नका. तुम्ही मनानं एकाग्र आणि एकत्र राहा. त्यांच्या दोघी असणारे धर्मपत्नी यांनाही माझी विनंती, आज असणारा तुमचा दोघांचा लहान भाऊ सचिन, वास्तविकता सचिनला आणखी देखील अगदी आईची आठवण येणार आहे. आई आणि सचिनला, आणि जाता जाता एवढीच आदरांजली आणि श्रद्धांजली असेल तुमची की बास सचिनवर प्रेम केलं आणि सचिनला जीव लावला, हीच असणारी प्रयागा काकूंना ही आदरांजली आणि श्रद्धांजली आहे. आणि आज आई गेल्यानंतर आईचं प्रेम देण्याचं हृदय आज असणारं, आणि त्यांच्या भगिनी चंद्रकलाताई, आज हे सगळं विसरून तुम्हाला जे प्रेम आणि प्रयागा काकूने दिलं तेच प्रेम आज असणाऱ्या या मुलांना तुम्हाला द्यावं लागेल. कारण त्यांचे पती देखील पोलीसमध्ये आहेत आणि चांगला स्वभाव आहे त्यांचा. कारण ज्ञानोबांची गोवी आहे. कारण माणूस बोलण्यानं कळत असतो. आमची थोडीशी चर्चा झाली त्यावेळेस बोलताना लक्षात आलं, ज्ञानोबाराय बोललेले आहेत, माणूस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. म्हणून
सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, परंतु खरं सांगतो माणसातला आज प्रेम संपलेलं आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. काय कोण विचारत नाही पैशाला लडक्याला. आज तसं इतिहासामध्ये रावणाकडे काय कमी संपत्ती होती महाराज? 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची लंकेमध्ये होती, पण काय राहिलं शिल्लक? जळून गेली ना. आणि इथं तुकोबा सांगतात, तुका म्हणे इथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. आज या परिवाराचं प्रेम आजयने फोन केल्यानंतर मी नक्की 3 कार्यक्रम सोडले. लागचे 3 कार्यक्रम सोडून दिले. पैशाला किंमत नाही, प्रेमाला किंमत आहे. नाहीतर कोण विचारतोय तुमच्या शेजारी आज मुंबईमध्ये कोण राहतोय हे तुम्हाला माहीत नसतं. जरा मी माफी मागून काही शब्द बोलतो. शेजारी एखादा गेला तरी आपल्याला माहीत पडत नाही ही मुंबई आहे. पैसा हा सर्वस्व नाही जीवनामध्ये. प्रेम आणि माणुसकी आणि महत्वाची आहे. आणि माणुसकी ज्याने कमवली. एक रिक्षावाला मला आणि येताना घेऊन येता बोलला, महाराज तुम्ही ज्या प्रवचनासाठी आलात, म्हटले हा जो अजय मुलगा आहे ना, म्हणजे त्याला वाटलं अजयचा महाराजांचा परिचयच नाही. अजयबद्दल माहिती देत होता. तो म्हटला महाराज अजयचा स्वभाव एवढा सुंदर आणि चांगला आहे. म्हटले या परिसरामध्ये फार अजयने नाव कमवलं. आणि म्हटले आज त्याने सांगितलं तुम्हाला थांबावं लागेल. तर म्हटले मी पैशाचा विचार केला नाही, फक्त थांबलोय ते अजय करता. म्हणजे अजयचं वर्णन करत असताना मी म्हटलं जणू काय माझा अजयचा परिचयच नाही. त्याने सांगितलं फार सुंदर आणि कर्तृत्ववान मुलगा आहे. आणि मग मला त्यावेळेस लक्षात आलं, आपुल्या हिता आजोबाशी जागता धन्य माता पिता तयाची. मुलगा कर्तृत्ववान आणि पराक्रमी झाला, हा सगळा मान आणि सन्मान आई बापाकडे जात असतो. मुलं चांगली सात्विक जन्माला आली ना, सात्विक जन्माला आली ते पुण्य आई बापाचं असतं. म्हणून आज ही जी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शूर आहेत, वीर आहेत, पराक्रमी आहेत, हे सगळं इतिहासामध्ये सगळं त्यांचं नाव आहे. हे कोणामुळे? त्याच्या पाठीमागे त्याचं ओलय सगळं असणारं जातं ते त्यांच्या मातेकडे. काय नाव छत्रपतींच्या आईचं? म्हणजे मला माहीत नाही असं नाही, तुम्हाला विचारतोय. कारण राजे एवढे मोठे शूर होते, पण केवळ आणि केवळ सगळं श्रेय त्यांच्या आईकडे जातं. कारण जिजाऊ ह्या शूर होत्या, पराक्रमी होत्या, सात्विक होत्या, सदाचारी होत्या, म्हणून राजे घडले. आज ही विजय आणि आज ही मुलं एवढी कर्तृत्ववान आहेत की वास्तविक पाहता इथं आल्यानंतर काहीच नव्हतं महाराज, पण हे सगळं त्यांनी उभा केलं. आज मुंबईसारख्या ठिकाणी राहणं कठीण परिस्थिती आहे. मुंबईसारख्या ठिकाणी एका रूमचं भाडं, फ्लॅटचं भाडं मला वाटतं 15-20 हजार रुपये भाडं असेल. सगळं असणारं मुलाचं शिक्षण, आर्थिक खर्च, ही जोखमदारी, हे कळतं कधी जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे, सहज कळत नाही. पण हे सगळं आणि त्यांनी इथं निर्माण केलं. आज एवढा मित्र परिवार त्यांनी निर्माण केला. हे सगळं असणारं हे वैभव महाराज त्यांच्या जीवनामध्ये आई वडिलाचं असणारं हे पुण्य त्यांच्या पाठीमागे आहे. आणि असं समजू नका की प्रयागबाई काकू आपल्यातून गेल्यात असं समजू नका. शरीराने ते आपल्यामध्ये नाहीत, पण आज त्या हृदयाने आपल्यामध्येच आहे हे विसरू नका. कारण आत्मा आपल्यामध्ये असतो. शरीर जातं, न जायते म्रियते कदाचन. शरीर जातं परंतु आत्मा कधी जात नाही. कारण शरीर हे नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कारण तसा विचार केला हे शरीर नाशिवान आहे. हे पंचतत्वाचं आहे. पृथ्वी, अप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वाचं मिळून हे शरीर आणि निर्माण झालेलं आहे. नाशिवान शरीर आहे. परंतु या शरीरामध्ये अनेक रोग आहेत. तुकोबारा बोलताय शरीर रोगाचे भांडार. प्रवचन बारकाईने ऐका, बोलू नका, मोबाईल बघू नका. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराविषयी. शरीर रोगाचं भांडार आहे महाराज म्हणतात. अनेक रोग या शरीरामध्ये आहेत, परंतु हे नाशिवाने एक दिवस जाणार आहे. आज आपण जिवंत आहोत, बोलतो एकमेकाशी. आपल्याला पण जायचंय ना. इथं रामही कृष्णही गेले. तुकोबरे का अभंगामध्ये बोलतात, राम कृष्ण गेले परी काय जग ओस पडले. म्हणजे भगवान श्रीकृष्ण राम हे देव होते. त्यांनीही शरीराची अपेक्षा केली, पण तुकोबरा म्हटले त्यांनाही शरीर सोडावं लागलं. नाश अगदी हे शरीर नाशिवान आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, उपजेते नाशे नाशिले ते पुनरफिदिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे शरीर नाश पावतंय आणि हा जो आत्मा आहे, आत्मा कधी नाश पावत? लहान लेकराचा आत्मा आणि थकलेल्या माणसाचा आत्मा बदल नसतो महाराज. आत्मा हा जात नाही.
शरीर जातं आणि आत्मा हा अजयमर आहे. आणि वास्तविकता तुम्ही ज्या वेळेस, तुम्हाला एक प्रसंग सांगतो की तुम्ही कथेमध्ये ऐकलेलं असेल, एखाद्या कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, मोबाईल ऐकलेलं असेल, लेकरानं आईला दुःख दिलं, त्रास दिला. आईला आईचं काळीज हातामध्ये घेऊन बायकोला दाखवण्याकरता घेऊन चालला. त्या लेकराला ठेस लागली आणि ठेस लागल्यानंतर लेकरू पडलं. पडल्यानंतर त्या आईचं काळीज म्हणलं, बाळा तुला लागलं का रे, बाळा तुला लागलं का रे. महाराज त्या काळजाला, हृदयाला लावून तो रडू लागला. पण आता आई गेली, ते काळीज त्या लेकराचं हित वाहतं. महाराज काळीज हित वाहतं तर आई आयुष्यभर किती हित व्हायला असेल. तेच वर्णन तुकोबाराय करता, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, हृदयामध्ये माझ्या लेकराचं कल्याण व्हावं, माझ्या लेकराचं भलं व्हावं. पण लक्षात घ्या, हे म्हणणं आईचं असतं बरं, पण तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात आई वडील जन्माचे वाले असतात. लक्ष द्या बरं, मी बोलतोय ते. एका आईला 5 मुलं असू द्या, 2 असू द्या, नाहीतर 1 असू द्या. एक मुलगा श्रीमंत होऊ शकतो, दुसरा गरीबही असू शकतो. पण मला सांगा, एखादा मुलगा आजारी असतो, बाकीची मुलं त्यांच्या उद्योगामध्ये मस्त आणि व्यस्त असतात. पण सगळ्यात जास्त काळजी आईला कोणत्या लेकराची असते बरं? आजारी असणाऱ्या लेकराची आहे का? जो व्यवस्थित मस्त राहतोय त्या? जो आजारी आहे, जो आणखी कुठेतरी 2 पैसे कमवत नाही, सगळी जबाबदारी त्या आणि आईला त्या लेकराची वाटत असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत थकल्यानंतरही माझ्या लेकराचं कसं होईल ही भावना अभिव्यक्त करणारी या जगामध्ये कोण आहे तर ती आईच आहे. महाराज एवढं प्रेम का केलं आईनं? तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात, प्रेम करण्याच्या पाठीमागं हेतू आईचा काय आहे? निस्वार्थीपणे प्रेम करते. आईशी कळवळ्याची जाती. अभंगाचं 2रं चरण, करी लाभा विन प्रीती. फार महत्वाचा शब्द आहे, आता मला बोलायचा आहे तो. माझं जे व्याख्यान चाललंय ना, आई शब्दावर बोलतोय, कारण या 2ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, आईशी कळवळ्याची जाती, करी लाभा विन प्रीती. हा फार महत्वाचा शब्द आहे. कुठली अपेक्षा ठेवत नाही आई. पत्नी पतीकडे अपेक्षा ठेवते, नातेवाईक नातेवाईकाकडे अपेक्षा ठेवतात. एके ठिकाणी महाराज सांगतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळी त्याचे गुण आहे. आणि हा सगळा जो समाज व्यवस्था आहे ना, लक्ष देऊन ऐका जरा. वाटतं हा माझ्यावर प्रेम करतो, तो माझ्यावर प्रेम करतो, परंतु हे सगळे कोण आहेत? सब पैसे के भाई. मी बोलत नाही बरं, कबीर महाराज बोलतात, सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नहीं रे, सब पैसे के भाई. आता आम्ही बसल्यानंतर थोडीशी चर्चा चालली होती. काही शिकायला भेटतं बरं अशा चर्चेमधून. ते म्हटले, महाराज एक जणाचं लग्न झालं, मुलाला पगार होता काहीतरी 30,000 आणि त्याच्या बायकोला पगार 1,10,000 रुपये. आणि मग ती पत्नी त्याला बोलली, अरे तुझा पगार एवढा आहे, हे घर माझ्या जीवावर चाललंय, हा फ्लॅट माझ्या जीवावर घेतलाय, माझ्या पगारातून घेतलाय, एक काम करतो इथून चालता होय. मला सांगा, याला प्रेम म्हणतात? पैशावर प्रेम केलं त्या बायकोनं का पतीवर? पुराण जरा. पैशावर प्रेम केलं. सब पैसे के भाई. पैसा असेल ना, सगळे मान देतात. तुकोबाराय बोलतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसा आहे, सगळे लोक तुमच्या मागे पडणार. आणि पैसा तुमच्याकडे नसू द्या, नातेवाईक सुद्धा तुम्हाला विचारणार, नातेवाईक तुम्हाला विचारणार नाही. आणि आज पैशावाल्याला जो मान आहे ना, पैशावाल्याला जी किंमत आहे ना, मला ती किंमत, ज्याला पैसा नाही त्यालाही किंमत, महाराज त्याला किंमत दिली जात नाही. म्हणून आज सगळा समाज पैशाच्या मागे धावतोय, माणसाच्या मागे कोणी धावायला तयार नाही. आणि आज जुना एक काळ होता, पैशाला किंमत नसायची. अशी एक म्हणे बघा, ग्रामीण भागामध्ये तुमच्याकडे असावी, तुम्हाला माहीत असावी, कल्पना म्हणून बोलतो. जुने लोक म्हणायचे, सोनं मोडावं आणि सोयरा जडावा. सोन्याला किंमत दिली जात नव्हती, माणसाला किंमत दिली जात होती. आणि जगाच्या पाठीवर सगळ्यात महत्वाचं आहे की माणुसकी. आणि लक्षात घ्या, तुम्ही कुठेही राहा, तुमच्याकडे काहीच नसू द्या, तुमच्या हृदयामध्ये प्रेम आहे, देव तुमची अपेक्षा करतो, माणसं करतील याच्यात काय नव्हतं. तुकोबारायचा शेवटचा प्रसंग आहे. तुकोबारायकडे काहीच राहिलं नव्हतं, पण देव त्यांच्याकरता धावून आला. आणि बघ, जगाला कळालं, महाराष्ट्राला कळालं, बाबा ज्याची अपेक्षा पूर्ण विश्व करते तो देव कोणाला मिळत नाही. पण तुकोबारायांनी संसाराचे नावे
घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. परिणामी काय झालं? देवघरा आला आणि भक्ती सन्माने पूजिल्या. काहीच घरामध्ये नव्हतं. पैशाला किंमत दिली नाही, संसाराला किंमत दिली नाही. किंमत दिली ती फक्त भगवान परमात्म्याने प्रेम दिलं भगवंताला. परिणाम देव त्यांच्यावर देवाने कृपा केली. आणि देव आपल्या जवळ असेल तर महाराज सांगतात जग तुमच्यावर आपोआप प्रेम करतं. म्हणून आपल्या जवळ एकतर ईश्वर असावा, नाहीतर आपल्या जवळ एकतर आईवडील असावे. बऱ्याच जणांचे आईवडील कुठं राहतात कुठे खातात याचा अंदाज त्यांना नसतो. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, ज्या दिवशी आई वडिलाला तुम्ही विसरला, तुकोबराचे एक मत आहे आणि म्हणणं आहे तोपर्यंत प्रेम दिलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका, झालंय प्रवचन आपलं आता. आहे तोपर्यंत प्रेम दिलं पाहिजे. गेल्यानंतर किती आपण अन्नदान केलं, किती मोठा कार्यक्रम केला त्याला अर्थ नसतो बरं. कारण तुकोबरा एका अभंगामध्ये बोलतात भुके नाही अन्न आणि मेल्यावरही पिंडदान. जिवंत असताना तुम्ही आईवडिलांना विचारत नाहीत आणि मेल्यावर पिंडदान. पण लक्षात ठेवा, ज्यांनी जिवंतपणे आईबापाला सांभाळलं, सेवा केली आणि प्रेम दिलं, गेल्यानंतर ते आई वडील जाता जाता माझ्या लेकराचं कल्याण व्हावं हे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडतो. तो त्यांचा शब्द नसतो, तो शब्द आणि ईश्वर त्यांच्या मुखातून वधून घेत असतो. आणि ज्यांनी आई वडिलाला प्रेम दिले, काळजी करू नका अजयजी की आज असणारे आईचा शब्द, आईचं प्रेम, आईचं हृदय तुमच्या जवळच आहे आणि ते तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडू देणार नाही. कारण तुकोबर एका ह्याच अभंगामध्ये बोलतात आईशी कळवळ्याची जाती कधी लाभा विन प्रीती. सगळं जग जरी स्वार्थाने तुमच्या समोर जरी हात पसरत असेल, स्वार्थापोटी तुमच्या जवळ येत असेल, परंतु आई मात्र वेगळी आहे. आई कधीच तुमच्याकडून अपेक्षा करत नाही. माझ्या मुलाने मला काही द्यावं ही अपेक्षा करत नाही. माझ्या मुलाने प्रेमाने बोलावं ही अपेक्षा करते. आणि म्हणून निस्वार्थीपणाने प्रेम करणारं या जगाच्या पाठीवर एकच दैवत आहे, एकच दैवत आहे. त्या दैवताचं नाव आहे ती आई. पण महाराज सांगतात का बरं एवढं प्रेम करते? जगात माणसं नाहीत. नंतर म्हटले एखाद्याची आई गेली, शब्द आहे का? एखाद्याची आई गेली तर परिणाम एखादा मुलगा असतो, लहान असतानाच आई गेली, त्याचा बाप दुसरी पत्नी करतो, ती त्याची कोण असते? शब्द आई, परंतु अगोदर शब्द लागला सावत्र आई. पण जी आई प्रेम देते ती सावत्र आईकडून प्रेम मिळेल का? महाराज आई ती आईच असते. तुकोबरा बोलतात पोटी भार वाहे, तिसरं चरण आपल्या अभंगाचं, पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीतच आहे. ऐशी कळवळ्याची जाती 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वागवलेलं असतं. परिणाम सगळ्या वेदना, ते दुःख, तो त्रास. कारण मदलासा माता आपल्या मुलाला जन्माला आल्याबरोबर पाळण्यामध्ये टाकला आणि पाळणा हलवताना आणि गाणं म्हणते त्याचा अभंग निर्माण झाला. परेथ मदलसा सोहम जो जो रे बाळा. ती आई आपल्या लेकराला बोलते, ऐका, फार महत्वाचं, असं ऐकायला नाही भेटायचं तुम्हाला. ती आई त्या लेकराला पाळण्यामध्ये टाकलं आणि पाळणा हलवत असताना गाणं म्हणू लागली, बाळा आई 9 मास कष्टलाशी, 9 मास कष्टलाशी, 10व्याने प्रसूत झाली, हिताची कर्म जाड तुझी मान अडकली, आकांत जननी दुःखदाय मुकली, परेथ मदालसा सोहम जो जो रे बाळा. ती आई त्या लेकराला सांगते, बाळा 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये राहिलास, किती कष्ट तुलाही सोसावं लागले, मलाही कष्ट आणि सोसावे लागले. बाळा जन्माला आलास, परेथ मदालसा सोहम जो जो रे बाळा. आणि प्रेम कर बाळा, कोणाशी चुकीचं वागू नकोस. आणि आताच बोलत असताना ज्यांनी आता व्याख्यान केलं ते म्हटले, पहिलं गुरु आपलं कोण असतं? ती आई असते. आणि नंतरचं गुरु शिक्षक असतात, संत असतात. आणि मग जे जे माणसं आपल्याला मार्गदर्शन करतात. अहो दत्तात्रयाला किती गुरु होते हो? 24 गुरु होते. जो मी जयाचा घेतलेला गुण तो गुरु केला जाण. आपलं पहिलं गुरु आई आहे आणि ज्याची आई सात्विक आहे, सदाचारी आहे. महाराज त्याची मुलं जी आहेत ना जगामध्ये नाव करत असतात. म्हणून पहिलं गुरु आई आहे. आणि आईचं जे वचन आहे लेकरांनी सांभाळलं, आईच्या आणि म्हणण्यानुसार जर लेकरू वागलं राहिलं तर कल्याण होत असतं. कोणत्याच आईला वाटत नाही बरं माझं लेकरू चुकीचं निघावं म्हणून.
लेकराचं प्रारब्ध असतं. आई वडील हे जन्माचे वाली असतात, शब्द ऐकतात, कर्माची वाली नसतात. काही मुलं दारू पितात, काही मुलं चांगली सात्विक ठिकाणी कर्म करतात, परंतु हे आईचा दोष नसतो. वास्तविकता ती लेकरं त्या पद्धतीने पुढे त्यांच्या कर्मानुसार जात असतात. चांगलं कर्म केलं तर लोक नावं घेतात आणि वाईटच कर्म केलं तर नाव घेतात, परंतु चुकीच्या पद्धतीनं. एके ठिकाणी तर महाराज सांगतात, अशी मुलं न झालेली परवडली, काय उपयोग आहे? जे आईवडिलाच्या कुळाचा सगळा सत्यानाश करून टाकतात, जी मुलं कुठेतरी 7 व्यसनं आहे, विधांच मासम मदिरांचं विषया, मृगार्थ चोऱ्या परदारा शिवा, येतानी सप्तम व्यसनानी लोके घुरंती घुरम नरकम नयंती. हा श्लोक संस्कृतमध्ये आहे, थोडंसं मराठीमध्ये त्याचं भाषांतर करतोय. द्युतंच मुलगा जर पत्ते खेळत असेल, मदिरांचं दारू पित असेल, दुसऱ्या स्त्रीकडं वेगळ्या आणि वाईट भावनेने पाहत असेल, चोरी करत असेल, चुकीचं वागत असेल, खोटं बोलत असेल, तर सुभाषितकार सांगतात, शास्त्रकार सांगतात, अशा मुलाला शेवटी नरकाशिवाय पर्याय नाही. पण तुकोबरा की अभंगामध्ये बोलतात, असे चुकीचे मुलं जर असतील ना, तर त्या मुलं नरकाला जातील तेव्हा जातील, पण त्या आईला अगोदर नरकाला जावं लागतं या मुलाच्या चुकीच्या जगण्यामुळे. मी बोलत नाही, तुकोबरा की अभंगामध्ये बोलतात, तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. म्हणून आईने संस्कार करत असताना चांगले संस्कार केले, मुलं पुढं चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन जगतात आणि त्या आईचं नाव जगामध्ये राहतं. आज स्वामी विवेकानंदाचं नाव आहे कोणामुळे? त्याच्या पाठीमागे जर इतिहास पाहिला, त्या आईच्या कृपेमुळे एवढं मोठं नाव झालं. पहिला मुद्दा. आज गावोगावी मंदिर आहे, कोणाचे आहेत? जास्त मंदिरं रामाची आहेत का हनुमंताची आहेत? जर ग्रामीण भागात गेलात, रामाची नाहीत, हनुमंताचे आहेत. पण हनुमंतरायाला हा मान कोणामुळे मिळाला? त्याचं उत्तर आहे, धन्य अंजनीच्या सुता नाव त्याची हनुमंता. किंवा अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, अंजनी मातेने केलेली साधना तपश्चर्या, त्याचं फळ म्हणजे हनुमंतराया. आणि आमच्या भागामध्ये संत भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज हे 2 संत होऊन गेले. महाराज त्या साधूबद्दल असं बोललं जातं, एवढा त्यांचा आणि जीवनाचा दृष्टांत सांगतो. आई काय असते आणि शिवेला पूर्ण विराम देतो. भगवान बाबा नाव ऐकून येतं तुम्ही, भगवानगड भगवान बाबा महाराज. भारत देशामध्ये भगवानगडाचं नाव आहे गोपीनाथ मुंडे साहेबामुळे. आणि मध्ये जो त्या ठिकाणी मीडियाला त्याला गड चांगला गाजला. मी म्हणतो चांगल्या कामाकरता होऊ नाही तर आणि राजकारणात म्हणजे, परंतु भगवानगडाचं नाव प्रत्येकाला माहीत आहे. भगवानगडाचे महंत भगवान बाबा बालब्रह्मचारी साधू होऊन गेले. आणि त्याच भागामध्ये त्याच जोडीचे संत वामनभाऊ महाराज ही बालब्रह्मचारी गहिनीनाथगड आष्टी तालुक्यामध्ये आहे. भगवान बाबा वामनभाऊ म्हणजे ज्ञानोबा आणि तुकोबा आहे, ही जशी अभंग जोडी होऊन गेली ना, तशी भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज त्या भागातली अभंग जोडी. लक्ष देऊन ऐका, झाले प्रवचन. आता एवढाच प्रसंग सांगतो. आई काय असते? भगवान बाबाची आई गेली आणि आई गेल्यानंतर भगवान बाबा विदर्भ दौऱ्यामध्ये होते, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. त्यावेळेस मोबाईल नव्हते, हे काहीच नव्हतं महाराज. 4 व्हीलर आणि 2 व्हीलर गाड्या नव्हत्या, बैलगाडीचा आणि घोड्याचा प्रवास असायचा. भगवान गडावर एक घोड्यावरती बसून एक जण गेला, निरोप देण्याकरता बाबांची आई गेली म्हणून. म्हटले बाबा विदर्भ दौऱ्यामध्ये आहेत. गडावरून पाठीमागं आला. गहिनीनाथ गड आणि भगवान बाबाच्या आणि जे गाव सावरगाव अंतर जवळ होतं. बारकाईने ऐकावर हा प्रसंग. भगवान बाबाची आई गेल्यानंतर हे कळलं, वामनभाऊ महाराज गेले. तोपर्यंत भगवान बाबाच्या आईचं पार्थिव आणि चितेमध्ये ठेवलेलं होतं. त्या ठिकाणी फक्त चिता पेटवायची, तेवढ्यामध्ये वामनभाऊ महाराजांचा तो तांगा, बैलगाडीचा तांगा तो दिसला. म्हणजे वामनभाऊ महाराज आले. वामनभाऊ महाराज आले म्हटल्यानंतर लोक थांबले, शांत बसले. आणि भाऊ आले म्हटले थांबा, लक्ष देऊन ऐका बरं. लोकांनी चिता रचलेली होती, लाकडं रचलेली होती. म्हटले पायाकडचं सरपण पोरं जरा काढून घ्या. वामनभाऊ महाराज पायाच्या बाजूने गेले, पाय मोकळे केले दर्शनाकरता वामनभाऊला. परंतु वामनभाऊ महाराज मधोमध जाऊन उभे राहिले. आणि वामनभाऊ महाराज मधोमध उभे राहिले. म्हणले पोरं, हे जरा पोटावरचं कुशीवरचं सरपण बाजूला करा. प्रवचन ऐका, आता बोलू नका कोणी, झाले आता फक्त 1-2 मिनिटं. कुशीवरचं सरपण, पोटावरचं सरपण बाजूला करा. भगवान बाबांची आई गेलेली आणि तिथं एक दुसरे साधू वामनभाऊ महाराज आपल्या गुरुबंधूची आई गेली म्हणून तिथं उपस्थित झाले. महाराज
पोटावरचं सरपंच ज्यावेळेस बाजूला केलं, वामन भाऊ महाराजांचं चरित्र ऐका तुम्ही, मोबाईल युट्यूबला टाका. कधी डोळ्याला पाणी आलं नाही वामन भाऊ महाराजांचे आयुष्यावर, कधीच नाही. किती प्रसंग येऊ द्या, किती आघात येऊ द्या, डोळ्याला कधी पाणी आलं नाही. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वालाग्नी जायचा म्हणून वामन भाऊकडे पाहिलं जायचं. पण आज मात्र वामन भाऊ महाराज पोटावरचं सरपण बाजूला केलं आणि भगवान बाबा विदर्भ दौऱ्यावर. भगवान बाबाला माहिती नाही माझी आई गेलेली, भगवान बाबांना माहितही नाही, कळलंय नाही. महाराज त्यावेळेस वामन भाऊ महाराजांनी कुशीवर आपलं डोकं, कुशीचं पोटाचं दर्शन घेतलं, पायाचं नाही. आणि त्यावेळेस मुखातून शब्द बाहेर पडले, ते तुकोबराच्या अभंगातले शब्द होते. आई, आज असणाऱ्या या जगाला तू भगवान बाबासारखं महारत्न दिलंस. आई, तू या कुशीमधून असणारा भगवान बाबासारखा तेजस्वी महात्मा या महाराष्ट्राला दिलास. पण आई ऐक, संपूर्ण महाराष्ट्र भगवान बाबाला भगवान बाबा म्हणून हाक मारेल, परंतु जी आईची हक असते, आज आई तू गेलीस, माझ्या भगवान बाबाला माझा भगवान म्हणून आता कोण हाक मारेल आई, आता कोण हाक मारेल. आणि वामन भाऊ महाराजांनी हांबरला फोडला, महाराज राहवलं नाही. आणि तुकोबराचे शब्द मुखातून बाहेर पडले, ते शब्द ऐका. हात वर केले आणि महाराज तुकोबराचे शब्द मुखातून बाहेर पडले. धाव घाली आई, आई धाव घाली आई, हे आई, आई धाव घाली आई. आता पहातेस काही, पहातेस काही, हे आई धाव घाले आई. वामन भाऊ महाराजांना माहीत नव्हतं की भगवान बाबाची आई गेली, आता येणार नाही. माहीत होतं तरी आई, आता माझ्या भगवान बाबाला आई म्हणून आता कोण मायेची हाक देईल, कोण भगवान बाबाच्या डोक्यावर हात फिरवील. म्हणून स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, साधू जरी असला, संन्यासी जरी असला, तपी जरी असला, मोठा कलेक्टर जरी असला, देशाचा पंतप्रधान जरी झाला, आईचं प्रेम आई गेल्यानंतर मिळत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आई आहे तोपर्यंत प्रेम द्या, आई आहे तोपर्यंत जीव लावा, एवढीच प्रार्थना करतो. लांबलेल्या शिवेला शब्दाला पूर्ण विराम देतो. वेळ भरपूर झालेला आहे, 2 वाजत आलेले आहेत आता. आणि शेवटच्या प्रसंगाला या ठिकाणी आता आणि वैकुंठपर मी अभंग म्हणेल, सर्वांना फुलं वाटा आणि सर्वांनी आणि पुष्पवृष्टी करायची आहे, सर्वांना फुलं द्या. आता जाता जाता एक अभंग होईल, फुलं द्या सर्वांना, इथं फुलं आहेत, फुलं द्या सर्वांना द्या. आणि एक अभंग होईल आणि पुंडलिका म्हटल्यानंतर आणि जागेवर बसल्या बसल्या सर्वांनी थोडं पुढे येऊन जरी फुलं वाहिले तरी काही हरकत नाही, म्हणजे पुष्पवृष्टी करायची. सर्वांना फुलं द्या. तोपर्यंत आपण पसायदान घेऊ आणि शेवटी पुष्पवृष्टी होऊन कार्यक्रमाला पूर्ण विराम. सर्वांना विनंती आहे, पायातल्या चपला बूट काढून ठेवा. तसं हे शहरातला कार्यक्रम असल्यामुळं, नाहीतर खुर्चीवर मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला बसू देत नाही, पण आता शहरातला कार्यक्रम आहे, मोजकी लोक आहेत. चपला बुटं काढून ठेवा, 2 मिनटं उठून उभे राहा, पसायदान घेऊ आणि पसायदानाच्या शेवटी आणि वैकुंठ गमनाचा अभंग होईल आणि सर्वांनी फुलं द्या. सर्वांना 2 मिनटं पसायदानासाठी उठून उभे राहा, हात जोडून उठून उभे राहा. आता विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे कळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर विरते वाढो. होता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे ते मिर जावो. विश्वस्वधर्म शौर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लावो. प्राणीजात वर्षद सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवरत भूमंडळी भेटत होता होता. चला कल्पतरूंचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलतेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे आरांचन. मार्तंड देता पैन, ते सदा सज्जन सुईरे होतो. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीती लोकी. वजिजो आदी पृथ्वी अखंडित, आणि ग्रंथोपदिविये विशेषी लोकी. दृष्टा दृष्ट विजय होवावे जे, येत म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसावो,
येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला. मला पण फुलं द्या इकडे. या ठिकाणी एक सरळ सरळ अभंग म्हणतो आणि शेवटचं प्रमाण झाल्यानंतर पुंडलिका होईल आणि पुंडलिकाच्या वेळेस फुलं व्हायची. मला द्या फुलं. आम्ही जातो तुम्ही कृपा सुझावी, सकळ सांगावी विनंती माझी, सकळ सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. अंतकाळी विठू आम्हाशी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो, वैकुंठा श्रीरंग बोलवितो, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज, सद्गुरु नारायण महाराज की, आपापले माता पिते की. सगळ्यांनी बसून घ्यावं कृपया, विनंती आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला पूर्णविराम मिळणार आहे. 2 मिनिटासाठी फक्त बसून घ्या. बाबांचे मनापासून खांबर कुटुंबियांतर्फे आभार व्यक्त करतो. अतिशय सुश्राव्य समर्पक अशा शब्दांच्या माध्यमातून बाबांनी आई ह्या विषयावरती विचार आपल्या समोर मांडले आणि नक्कीच मला या गोष्टीचा विश्वास आहे की देहरूपाने जरी आई आपल्यातून गेली असली तरी ती याही पुढे आपल्या सोबत असणार आहे. महाराजांनी प्रवचनाच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी वचनं उदाहरणं देऊन आपल्या समोर आईची महती प्रकट केली. महाराज म्हणाले की डोंगरापलीकडे गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे आई जरी गेली असली तरी तिच्या वात्सल्यातून, तिच्या प्रेमातून, तिच्या विचारांतून, संस्कारातून ती या कुटुंबासोबत सदैव असणार आहे. पुत्रो हवा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा, असं पंक्ती आपल्या भाषेमध्ये आहे. खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी असं म्हणावंसं वाटतं की त्या मातेने केलेले संस्कार आणि त्या संस्कारातून घडलेले अजय, विजय, सचिन ही तिन्ही मुलं आज खऱ्या अर्थाने त्यांच्या क्षेत्रामध्ये माहीर आहेत. त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं नाव कमावलेलं आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं जे म्हटलं जातं ते उगीच म्हटलं जात नाही. ते उदाहरण या पंक्तीमुळेच कदाचित समोर आलेलं असावं. पुनश्च एकदा आपण या ठिकाणी उपस्थित झालात. खामकर कुटुंबियांतर्फे आपले मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. महाराजांचे देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतो. अजय यांना विनंती करतो महाराजांचा त्यांनी सत्कार करून घ्यावा. हरिभक्तपरायण शिवाजी महाराज पुंदे यांचा सत्कार या ठिकाणी खामकर कुटुंबियांतर्फे केला जाते. बाबांना विनंती करतो कृपया त्याचा आपण स्वीकार करावा. कुंडलिकेवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. त्यासोबत बाबांच्या सोबत आलेले दिनकर महाराज यांना देखील विनंती करतो त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जात आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. त्यानंतर खामकर कुटुंबियांचे जावई
धनंजय आधाटे आणि घनश्याम आधाटे यांना देखील विनंती करतो, आपला देखील या ठिकाणी सोनवणे. काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे. यानंतर सन्माननीय श्री महादेवजी पवार दादा आपल्याला देखील विनंती करतो, कृपया. राणीची पाखरे ओल्या अंगणी नाचता, ओल्या अंगणी नाचता होती. त्याच प्रकारे इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आपण खामकर कुटुंबियावरती प्रेम ठेवावा, लोभ ठेवावा अशी आपणास कळकळीची मनापासून विनंती करतो. आणि या ठिकाणी आजचा हा स्मरण दिनाचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे असं जाहीर करतो. रामकृष्ण हरी. कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी, कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी. माझे पहिला तले हौसा, माझे पहिला तले हौसा डोलत घेते त्याच्या जळी. आता विसाव्याचे क्षण पांगल्या प्रेयसी जुन्या विजवून चुली, कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विजवून चुली. आश्वास ते त्या जन्मी, आश्वास ते त्या जन्मी हो तुमच्याच मुली.